वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. यामधील पार्ट 1 आणि यामधील सेकंड चॅप्टर आहे रिअल नंबर. रिअल नंबर मधील प्रॅक्टिस सेट 2.3 आपण पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये या प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 याचं सोल्युशन आपण पाहिलेलं आहे. आता व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे आपण पार्ट त्याचे 2 करूया. आता हा पार्ट सेकंड आहे. या सेकंड पार्ट मध्ये क्वेश्चन नंबर 5 टू क्वेश्चन नंबर 9 पर्यंत आपण सोल्युशन पाहणार आहोत. ओके, आता फर्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 5 आहे. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स. म्हणजे इथे कंपेअर म्हणजे दोन्ही नंबर्स कंपॅरिझन करून फाइंड आउट करायचे आहेत. विच इज द नंबर इज द बिग ऑर स्मॉल ऑर इक्वल. त्यासाठी दिलेले नंबर्स आपल्याला पहिले सिम्प्लिफाय करावे लागतील. क्वेश्चन सॉल्व्ह करताना पाहूया आपण सिम्प्लिफाय म्हणजे काय. फर्स्ट क्वेश्चन दिलाय 7√2 अँड 5√3. आता इथे दोन्ही नंबर जर का आपण ऑब्झर्व केले तर इथे एक गोष्ट लक्षात येईल, इथे एक नंबर रूटच्या आत आहे. ओके, म्हणजे 2 आणि हा 3 हे दोन्ही नंबर जे आहेत ते रूटच्या आत आहेत आणि एक एक नंबर रूटच्या बाहेर आहेत. म्हणजे 7 आणि 5 हे दोन नंबर जे आहेत ते रूटच्या बाहेर आहेत. कंपॅरिझन करणे सोपे जाण्यासाठी हा 7 आणि हा 5 हा सुद्धा आपल्याला रूटच्या आत घ्यावा लागेल. ओके, म्हणजे आता रूटच्या आत म्हणजे कसं घ्यायचा, डायरेक्ट 7 आणि डायरेक्ट 5 घ्यायचा का, तर नाही. आता 7 हा नंबर आपल्याला माहित आहे की हा 49. 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49 हे आपल्याला माहित आहे. ओके, त्याचप्रमाणे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 हे आपल्याला माहित आहे. ओके, मग देअरफॉर आता फर्स्ट नंबर सिम्प्लिफाय करूया. 7√2. तर 49 चा स्क्वेअर रूट 7 आहे त्यामुळे इथेच घेऊया स्क्वेअर रूट 49. आता हा जो 2 आहे तो मल्टिपल 2. ओके, मग आता हेच 49 मल्टिपल 2 इज इक्वल टू 98 येतात. ओके, दोघांनाही स्क्वेअर रूट आहे त्यामुळे स्क्वेअर रूट मध्ये. आता हे फर्स्ट झालं. त्यानंतर सेकंड 5√3. आता 5 25 चा रूट आहे मल्टिपल हे 3 जे आहेत ते घ्यायचे आपल्याला. √3 इज इक्वल टू 25 मल्टिपल 3 इज इक्वल टू 75. दोघांनाही रूट आहे त्यामुळे इथे सुद्धा रूट आहे. ओके, आता या दोन नंबरचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. हियर आता 98 आणि 75. आता सध्या रूटचा विचार आपल्याला करायचा नाही, फक्त या नंबरचा विचार करायचा आहे रूटच्या आतील. मग आता हियर 98 आणि 75 यांमध्ये जर का कंपॅरिझन केलं तर आपल्याला 98 इज द ग्रेटर दॅन 75 असं कळेल. ओके, कंपॅरिझन करताना आपल्याला हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल यांचा विचार करायचा आहे. ओके, त्यामुळे या पूर्ण क्वेश्चन मध्ये हे जे सिम्बॉल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आता 98 बिगर दॅन 75. ओके, त्यामुळे देअरफॉर √98 इज ऑल्सो ग्रेटर दॅन √75. ओके, इथेच आपला आन्सर संपत नाहीये. तर √98 आपण 7√2 साठी घेतलेला आहे आणि √75 हा नंबर 5√3 साठी घेतलेला होता. ओके, सिम्प्लिफाय करून. त्यामुळे क्वेश्चन मध्ये आपल्याला जे विचारलेलं आहे तेच नंबर आपल्याला इथे कंपॅरिझन मध्ये घ्यायचे आहेत. त्यामुळे √98 साठी 7√2. आता हा बिगर होईल कारण की 98 सिम्प्लिफाय केलेला नंबर त्याचा मोठा आहे. इज बिगर दॅन 5√3 सिम्प्लिफाय ॲज द √75. ओके, हे आन्सर आलेलं आहे. ही शेवटची स्टेप सुद्धा खूप गरजेची आहे. तुम्ही घाईघाईमध्ये फक्त इथपर्यंतच आन्सर आणताल तर इथे क्लिअर होत नाहीये कारण की आपल्याला हे नंबर दिलेले आहेत. या नंबरपैकी कोणता बिगर आहे कोणता स्मॉलर आहे हे कळत नाहीये. ओके, त्यामुळे ही स्टेप इज द इम्पॉर्टंट. सेकंड क्वेश्चन आहे √247 अँड √274. आता या दोन नंबर मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ओके, आता इथे तुम्ही घाई करून जाताल की किती सोपा क्वेश्चन आहे हा, पण इथे लक्षात ठेवा हे सिमिलर नंबर आलेले आहेत 247 आणि 247.
ओके, त्याच्यामुळे घाईघाईमध्ये तुमचा आन्सर चुकू शकतं, त्याच्यामुळे घाई बिलकुल करायची नाही, नंबर व्यवस्थित वाचून घ्यायचा. आता इथे डायरेक्ट आन्सर करू आपण. 247 आणि 274. ओके, हे दोन नंबर आपण रूटच्या बाहेर काढून घेतलेले आहेत कंपॅरिझन करण्यासाठी. आता हा नंबर छोटा आहे, हा नंबर मोठा आहे, त्यामुळे हा सिम्बॉल आपल्याला यूज करावा लागेल. आता हा परत आपण रूटमध्ये नंबर घालूया. रूट 247 अँड रूट 274. आता हा नंबर मोठा आहे, त्यामुळे रूटमधील हा नंबर सुद्धा मोठा होईल. ओके, त्यामुळे रूट 247 इज द लेस दॅन रूट 274. आता इथे बघा, बोथ ऑर्डर ऑफ द सर्ट्स आर सेम. ओके, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, इथे जेव्हा या रूटमध्ये इथे कोणताच नंबर नसतो तेव्हा इथं 2 असतो. ओके, म्हणजे या दोघांचे ऑर्डर जे आहेत ते सेम आलेले आहेत. म्हणजे आपल्याला फक्त वी कॅन कम्पेअर बिटवीन ओनली रॅडिकंट्स. रॅडिकंट्स म्हणजे कोणता भाग, तर हा भाग रूटच्या आतमध्ये. या दोघांचीच कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. आणि या दोघांमध्ये लहान मोठा कोण आहे नंबर, त्यानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. क्वेश्चन 3 आहे 2 रूट 7 अँड रूट 20. तर 2 रूट 7 हा नंबर आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. आता इथे सिंगल नंबर आहे, रूटच्या बाहेर इथे कोणताच नंबर दिलेला नाहीये, त्याच्यामुळे ह्याला सिम्प्लिफाय करायची आपल्याला गरज पडणार नाही. ओके, मग 2 रूट 7 इज इक्वल टू, आता हा नंबर जो 2 दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला रूटमध्ये घ्यावा लागेल. ओके, म्हणजे 2 आपल्याला माहित आहे, 2 इज द रूट ऑफ 4. मल्टिपल हा रूट 7 घ्यायचा, रूट 7. इथे दोघांची ऑर्डर सेम आहे, 2 2, त्याच्यामुळे हे एका रूटमध्ये आपण घेऊ शकतो. रूट 4 मल्टिपल 7 इज इक्वल टू रूट 28. ओके, म्हणजे 28 रूट 28 हे 2 रूट 7चं सिम्प्लिफाय आलं. ओके, देअरफॉर 2 रूट 7 इज इक्वल टू रूट 28. ओके, आता रूट 28 यामधील नंबर घेऊया रूटच्या आतील, हा 28 आणि सेकंड नंबर आहे त्याचा पण रूट जर का काढून घेतला तर तो पण 28 आहे. ओके, म्हणजे इथे लहान मोठेपणा काहीच येत नाही, इथे दोन्ही नंबर इक्वल येतात. ओके, मग हे दोन नंबर जर का इक्वल आहे तर त्यांना जर का रूटमध्ये घातलं, रूट 28 अँड रूट 28, बोथ द नंबर आर द सेम, इक्वल, त्यामुळे इथं इक्वलचं सिम्बॉल. ओके, आता पुढची स्टेप म्हणजे हा नंबर जो सिम्प्लिफाय करून आपण घेतलेला आहे 2 रूट 7 साठी, 2 रूट 7 इज इक्वल टू रूट 28. ओके, हे राहील आपलं फायनल आन्सर. फोर्थ क्वेश्चन आहे 5 रूट 5 अँड 7 रूट 2. या दोन नंबरमध्ये आपल्याला कंपॅरिझन करून ठरवायचं आहे विच इज द बिगर और विच इज द स्मॉलर. ओके, फर्स्ट टू सिम्प्लिफाय फर्स्ट नंबर आहे 5 रूट 5. ओके, आता सिम्प्लिफाय करण्यासाठी रूटच्या बाहेर जो नंबर आहे त्याचं कन्वर्टिंग आपल्याला रूटमध्ये करावं लागेल. इज इक्वल टू 5 हा 25चा रूट आहे. ओके, कारण की आपण बघा 5 मल्टिपल 5 इज इक्वल टू 25 असं रूट करताना करत असतो, त्याच्यामुळे 25 इज द रूट ऑफ 5 मल्टिपल हा रूट घ्यायचा आहे रूट 5 इज इक्वल टू, दोघांची ऑर्डर सेम आहे. ओके, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, इथे जर का कोणताच नंबर दिलेला नसेल या रूटच्या इथे तर आपल्याला तो 2 आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे, त्यामुळे ऑर्डर सेम असल्यामुळे हे एका रूटमध्ये आपण घेऊ शकतो. 25 मल्टिपल 5 इज इक्वल टू रूटमध्ये 125. त्यानंतर सेकंड नंबर सिम्प्लिफाय करू, 7 रूट 2 इज इक्वल टू 7 मल्टिपल 7 इज इक्वल टू 49, म्हणजे 7 इज द रूट ऑफ 49 मल्टिपल रूट 2 इज इक्वल टू, इथे सुद्धा दोघांचे ऑर्डर सेम आहेत त्यामुळे एका रूटमध्ये हे दोन्ही नंबर आपण घेऊ शकतो. 49 मल्टिपल 2 इज इक्वल टू
याचं मल्टिप्लिकेशन येईल 49 मल्टिपल 2 इज इक्वल टू 98. ओके. आता फर्स्ट नंबरचं सिम्प्लिफाय आलेलं आहे √125. सेकंड नंबरचं सिम्प्लिफाय आले √98. ओके. आता रूट जरा बाजूला ठेवूया आपल्याला कंपॅरिझन करण्यापुरते. त्यामुळे 125 आणि 98 या दोघांमध्ये आपण कंपॅरिझन करूया. 125 अँड 98. ओके. एकदम इझी आहे. 125 इज द बिगर दॅन 98. ओके. त्यामुळे ह्याला आपण रूटमध्ये घालूया. देअरफॉर 125 इज बिगर दॅन √98. देअरफॉर आता हा नंबर सिम्प्लिफाय करून आलेला आहे 5√5चा. त्यामुळे 5√5 आणि हा जो नंबर आलेला आहे तो सिम्प्लिफाय करून 7√2चा आलेला आहे. ओके. त्यामुळे हा नंबर बिगर आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे 4√42 अँड 9√2. या दोघांमध्ये कंपॅरिझन करावं लागेल. त्यासाठी पहिले आपल्याला सिम्प्लिफाय करावे लागतील दोन्हीही नंबर. फर्स्ट आहे 5√42. आता 4चं सिम्प्लिफाय करावं लागेल म्हणजे 4चं कन्व्हर्टिंग रूटमध्ये √16. ओके. कारण की 4 मल्टिपल 4 इज इक्वल टू 16 होतात. म्हणजे 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. √16 आपल्याला 4च्या ऐवजी घ्यावं लागेल. मल्टिपल √42. इथे सुद्धा ऑर्डर सेम आहे त्याच्यामुळे एका रूटमध्ये आपल्याला घेता येईल. √16 मल्टिपल 14 इज इक्वल टू. आता मोठे नंबर आहेत आपण इथं बघूया. 16 मल्टिपल 42. 2 6 जार 12. 2 1 जार 2 and 1 3 0. 4 6 जार 24. 4 1 जार 4 and 2 6. 2 7 and 6. 672 रूटमध्ये येतील. ओके. म्हणजे फर्स्ट नंबरचं सिम्प्लिफाय √672. त्यानंतर सेकंड पाहूया 9√2 इज इक्वल टू. आता 9 मल्टिपल 9 इज इक्वल टू 81. म्हणजे 9च्या ऐवजी आपल्याला घ्यावं लागेल √81 मल्टिपल √2. ऑर्डर सेम असल्यामुळे एकाच रूटमध्ये आपण घेऊ शकतो. 81 मल्टिपल 2 इज इक्वल टू. आता हे डायरेक्ट जमेल आपल्याला. 2 1 जार 2. 2 8 जार 16. आता रूट जरा वेळ आपण बाजूला ठेवूया. फक्त हे नंबर घेऊया दोघांचे. फर्स्ट सिम्प्लिफाय नंबर आहे 672 अँड सेकंड सिम्प्लिफाय नंबर आहे 162. कंपॅरिझन केले तर इज द बिगर. आता यांना रूटमध्ये घालूया. देअरफॉर √672 इज ग्रेटर दॅन ऑर बिगर दॅन √162. ओके. आता हे नंबर आपण ज्या नंबरसाठी घेतलेले आहेत सिम्प्लिफाय करून ते नंबर आपल्याला आन्सरमध्ये घालावं लागेल फायनली. देअरफॉर या नंबरसाठी हा नंबर घेतलेला होता 4√42 आणि या नंबरसाठी आपण 9√2 घेतला होता. त्यामुळे आन्सर आलं 4√42 इज द ग्रेटर दॅन 9√2. 6 क्वेश्चन आहे 5√3 अँड 9. आता इथे तुम्हाला वाटेल की 9 ही संख्या मोठी आहे 5 पेक्षा किंवा √3 पेक्षा. तर आपण डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करूया. असं दाखवून घेऊया 5√3 इज द लेस दॅन 9. तर असं करायचं नाहीये कारण की बरेचदा रूटमधील संख्या ही वेगळी असते आणि बाहेरची संख्या सुद्धा वेगळी असते. त्याच्यामुळे असं आपल्याला डोकं वापरायचं नाहीये डायरेक्टली. आणि सोल्युशनसाठी आपल्याला इथे 2 मार्क्स असतात एक्झाममध्ये. त्याच्यामुळे सोल्युशन करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे डायरेक्टली आन्सर सोडवायचं नाहीये. त्यामुळे आता फर्स्ट जो नंबर आहे 5√3 याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 5चं कन्व्हर्टिंग आपल्याला रूटमध्ये करायचं आहे. मग 5 मल्टिपल 5 इज इक्वल टू 25 होतात. ओके. म्हणजे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 होतात. त्यामुळे 25 हा रूटमधील मल्टिपल √3
इज इक्वल टू √75. ओके, इथे सुद्धा ऑर्डर सेम आहे, त्यामुळे एकाच रूटमध्ये जरी आपण √25 मल्टिपल 3 घेतले तरी सुद्धा चालू शकेल. ओके, आता या 9 नंबरला रूटच्या आत घ्यावा लागेल. ओके, कारण की हा रूटच्या बाहेर आहे, त्यामुळे सेकंड नंबरसाठी आता रूटच्या आतमध्ये येण्यासाठी 9चं स्क्वेअर आपल्याला बघावं लागेल. 9 स्क्वेअर इज इक्वल टू 81. ओके, हे आपल्याला माहित आहे, म्हणजे 81 ही संख्या आपल्याला रूटच्या आत घ्यावी लागेल. त्यामुळे देअरफॉर 9 इज इक्वल टू, आता हा स्क्वेअर इकडे आल्यानंतर रूट होतो, त्याच्यामुळे 9ची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळाली √81. देअरफॉर पहिल्याचं सिम्प्लिफाय आन्सर आहे √75. ओके, तर रूटचा आपल्याला विचार करायचा नाही, पहिले फक्त आपण 75 या 75 अँड सेकंडचं सिम्प्लिफाय आन्सर आहे 81. त्याचा सुद्धा रूटचा विचार करायचा नाही सध्या. या दोघांचं जर का कंपॅरिझन केलं तर 81 इज द ग्रेटर दॅन 75. देअरफॉर आता रूटमध्ये घालू याला, √75 इज लेस दॅन √81. ओके, आता हे नंबर सिम्प्लिफाय करून आलेले आहेत, त्याच्यामुळे जे नंबर आपण घेतलेले होते क्वेश्चन मधील ते घेऊया. √75 5√3 साठी होता. 5√3 इज लेस दॅन √81 9 साठी होता. 9 इज द फायनल आन्सर. क्वेश्चन 5 मधील हा लास्ट क्वेश्चन आहे 7 अँड 2√5. ओके, आता जो आपण 6 क्वेश्चन पाहिला त्याचप्रमाणे आहे. 7 आपल्याला सिम्प्लिफाय करून रूटमध्ये घ्यायचं आहे, त्यामुळे 7 इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करण्यासाठी 7चा स्क्वेअर घ्यावा लागेल. आता 7चा स्क्वेअर म्हणजेच 49 होता. ओके, म्हणजे 49 म्हणजेच आपल्याला रूटमध्ये हा नंबर घ्यावा लागेल 7 साठी. ओके, म्हणजे 7चं सिम्प्लिफिकेशन काय आलं √49. हे फर्स्ट नंबरसाठी झालं. आता सेकंड नंबर 2√5 याचं सिम्प्लिफिकेशन. 2 मल्टिपल 2 म्हणजे 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, त्यामुळे इथे √4 मल्टिपल √5 इज इक्वल टू, दोघांची ऑर्डर सेम आहे त्याच्यामुळे एकाच रूटमध्ये घेता येते हे दोन्ही नंबर. √4 मल्टिपल 5 इज इक्वल टू √20. फर्स्टचं सिम्प्लिफिकेशन आहे √49 आणि सेकंडचं सिम्प्लिफिकेशन आहे √20. सध्या रूट आपण बाजूला ठेवू आणि फक्त नंबरचा विचार करूया. देअरफॉर 49 अँड 20 या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केली तर 49 इज द ग्रेटर दॅन 20. देअरफॉर √49 इज ग्रेटर दॅन √20. आता कन्व्हर्टिंग केलेले हे नंबर आहेत, ज्यांच्यासाठी घेतलेले होते ते नंबर आपण फर्स्ट घेऊया. देअरफॉर हा नंबर होता 7 साठी आणि हा नंबर होता 2√5 साठी. देअरफॉर 7 इज ग्रेटर दॅन 2√5. क्वेश्चन 6 आहे सिम्प्लिफाय. फर्स्ट क्वेश्चन आहे 5√3 प्लस 8√3. आता इथे आपल्याला दोन नंबरचे ऍडिशन करायला सांगितलेले आहे. ऍडिशन्स करताना रूटमधील नंबर्स म्हणजे हे जे नंबर आहेत 3 आणि 3 याला रॅडिकंड्स म्हणतात, हे आपण शिकलेलो आहोत. रूट्समधील नंबर्स म्हणजे रॅडिकंड्स सेम असले पाहिजे तरच आपल्याला ऍडिशन करता येते. इथे रूटमध्ये 3 हा सेम नंबर आहे, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला ऍडिशन करता येईल. त्यामुळे आन्सर, आता रूटच्या बाहेर हे जे नंबर आहेत 5 आणि 8 ह्यांची सुद्धा ऍडिशन आपल्याला करावी लागेल. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेऊया 5 प्लस 8. आता हे √3 दोन्ही सेम आहेत त्याच्यामुळे कॉमन घ्यावे लागेल. 1 टाइम √3 इज इक्वल टू 5 प्लस 8 13 आणि हे √3 म्हणजे डायरेक्ट सिम्प्लिफाय आन्सर आलेले आहे आपलं 13√3. क्वेश्चन 2 9√5 मायनस 4√5 प्लस √125. आता या क्वेश्चन मध्ये बघा रूटमधील जे नंबर्स आहेत ते डिफरंट आहेत. इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 125 आहे. ओके, आपण मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं ऍडिशन्स करताना रूटमधील जे रॅडिकंड्स असतात ते सेम असले पाहिजे तरच आपल्याला ऍडिशन करता येते. मग आता इथे फर्स्ट आपल्याला हा जो नंबर आहे तो सिम्प्लिफाय करून घ्यावा लागेल. म्हणजेच इथे
√5 आणि इथे सुद्धा √5 आपल्याला घ्यावं लागेल. ओके, मग आता सिम्प्लिफाय करताना फर्स्ट आपल्याला ह्याचे फॅक्टराइज काढावे लागतील. आन्सर √125. आता ह्याचे फॅक्टराइज मी इथं काढून दाखवते तुम्हाला. 125 5 2 जार 10, 5 5 जार 25, 5 5 जार 25 अँड 5 1 जार 5, म्हणजे 1 2 3 टाइम्स 5 आलेले आहे. इज इक्वल टू 5 मल्टिपल 5 अँड मल्टिपल 5. हे जे फॅक्टराइज झालेले ते फॅक्टर आपण इथे घेतलेले आहे. आता इथे जोडी आपल्याला करावी लागेल. आता जोडी करण्यासाठी ऑर्डर किती आहे ते आपल्याला माहित आहे. जेव्हा इथे कोणतीच संख्या नसते तेव्हा इथे 2 असते. हे कायम लक्षातच ठेवा, कारण की हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा पूर्ण या ऑर्डरवरती फार डिपेंड आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट पाठच करून ठेवा. जेव्हा या रूपमध्ये इथे कोणतीच संख्या नसते तेव्हा तिथे 2 असते. आता मी तुम्हाला नीट कळण्यासाठी इथे 2 लिहून दिलेले आहे. तुम्ही नाही लिहिले तरी सुद्धा चालेल. ऑर्डर 2 आहे त्यामुळे आतमधील जे सेम नंबर आहे त्याच्या 2च्या आपल्याला जोड्या घ्याव्या लागतील. त्याच्यामुळे 5 मल्टिपल 5 ही एक जोडी मिळेल. आणि हा जो 5 आहे तो सिंगल राहील, कारण त्याला पार्टनर नाहीये. 5 मल्टिपल 5 ही जी जोडी घेतलेली आहे त्याच्यातील एक कॉमन 5 आपल्याला या रूटच्या बाहेर काढता येईल. त्याच्यामुळे हा आला बाहेर 1 5. या जोडीमधून एक 5 आपण बाहेर काढला आणि हा 5 ह्याला पार्टनर नसल्यामुळे एकटाच आतमध्ये राहील. आता हा जो नंबर आलेला आहे हा थर्ड नंबरसाठी आलेला आहे, √125 साठी. आता त्याचं पाहिलं तर बघा इथे सुद्धा √5 झालेला आहे. म्हणजे जी कंडिशन जी आहे ॲडिशनसाठी, हा पण √5 झाला, हा पण √5 झाला आणि हा पण √5 झाला. आता याचे ॲडिशन करताना रिप्लेस व्हॅल्यू म्हणून हा नंबर आपल्याला यूज करावा लागेल. त्यामुळे 9 √5 मायनस 4 √5 प्लस √125 आहे. त्याऐवजी आपण सिम्प्लिफाय केलेला जो नंबर आहे तो घेऊया 5 √5. इथे लगेच लक्षात येईल रूटमधील सर्व नंबर सेम झालेले आहेत, तिन्ही नंबरचे. आता हे रूटचे जे बाहेर आहेत त्यांचा पहिले विचार करूया. फर्स्ट आहे 9 मायनस 4 आणि हे प्लस 5. हे ब्रॅकेटमध्ये घेऊ, जे गोंधळ होणार नाही तुमचा. आणि √5 हे कॉमन आहेत त्याच्यामुळे आपल्याला सिंगल टाइम घ्यावे लागतील. √5 9 मायनस 4 इज इक्वल टू 5 होतात आणि 5 प्लस 5 मीन्स 10 √5. हे आपलं सेकंड क्वेश्चनचं सिम्प्लिफाय आन्सर आलेलं आहे 10 √5. थर्ड क्वेश्चन आहे 7 √48 मायनस √27 अँड मायनस √3. आता इथे जे रॅडिकंट्स आलेले आहेत 48, 27 आणि 3 हे तिन्ही रॅडिकंट्स डिफरंट आलेले आहेत. त्यामुळे इथे सबट्रॅक्शन करताना सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे अशा वेळेस आपल्याला हे रूटमधील जे रॅडिकंट्स आहेत ते आपले पहिले सेम करून घ्यावे लागतील. त्याच्यामुळे फर्स्ट टू सिम्प्लिफाय ऑल द नंबर्स. फर्स्ट नंबर आहे 7 √48. आता हा नंबर सिम्प्लिफाय करण्यासाठी त्याच्या आधी फॅक्टराइज काढावे लागतील. त्याच्यामुळे 7 हा नंबर तसाच राहिला. आता 48 चे फॅक्टराइज पाहूया आपण. 48 2 2 जार 4, 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 6 जार 12, 2 3 जार 6 अँड लास्ट 3 1 जार 3. म्हणजे हे नंबर आपल्याला फॅक्टरसाठी मिळाले 48च्या. त्यामुळे 48च्या ऐवजी आपल्याला हे फॅक्टर टाकावे लागतील. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3. कोणतीच संख्या दिली नाही म्हणजे इथे 2 आहे ऑर्डरसाठी. त्यामुळे जे सिमिलर नंबर आहेत त्यांची आपल्याला ऑर्डर आपल्याला फॉलो करावं लागेल. त्याच्यामुळे इथे 2 ची जोडी घेता येते. 2 टाइम्स 2 याची एक जोडी घेतली.
त्यानंतर 2 ची अजून एक जोडी घेता येईल आपल्याला. आता 3 हा सिंगल आलेला आहे, त्याला कोणताच पार्टनर नाहीये किंवा जोडी नाहीये, त्याच्यामुळे हा रूट मध्येच राहील नंबर. त्याच्यामुळे हा 7 इथे झाला. मल्टिपल, आता या जोडीमधून एक 2 बाहेर येईल आणि या जोडीमधून एक 2 बाहेर येईल आणि रूट मध्ये राहिला हा 3 एकटा. 7 2 जार 14, 14 2 जार 28, 28 रूट 3. हे फर्स्ट नंबरचं सिम्प्लिफाय आलं. त्यानंतर सेकंड नंबर पाहू, रूट 27. आता हा नंबर आपल्याला इझिली काढता येईल, कारण की आपल्याला 27 माहित आहे, 3 चा क्यूब आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा इथं दाखवते. 27, 3 9 जार 27, 3 3 जार 9 अँड 3 1 जार 3, म्हणजे 3 चा क्यूब म्हणजेच रूट 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3. इथे सुद्धा ऑर्डरसाठी कोणताच नंबर दिलेला नाहीये, म्हणजे इथं 2 आहे, 2 आहे म्हणून 2 नंबरच्या जोड्या घ्याव्या लागतील आपल्याला. म्हणजे 2 टाइम्स आलेली जे नंबर आहेत सेम नंबर ते आपल्याला घेता येतील. आता यामधून या जोडीमधून आपल्याला एक 3 बाहेर काढता येईल. रूट मध्ये राहिला हा 3, हा एकटाच राहिला कारण की त्याला पार्टनर नाहीये, त्याच्यामुळे तो रूट मध्ये घेता येईल. त्यानंतर थर्ड आहे रूट 3. आता याचं सिम्प्लिफाय करण्याची काही गरज नाही. फर्स्ट नंबरचा रॅडिकंड आपल्याला 3 मिळाला, सेकंड नंबरचा रॅडिकंड 3 मिळाला आणि थर्ड नंबरचा ऑलरेडी 3 हा रॅडिकंड आहे. त्यामुळे आपल्याला आता इझिली सबट्रॅक्शन करता येईल. देअरफॉर 7 रूट 48 मायनस रूट 27 मायनस रूट 3. हा क्वेश्चन मी पहिले लिहून घेतलाय. आता यामध्ये रिप्लेस व्हॅल्यू टाकूया. या नंबरचा सिम्प्लिफाय केलेला आन्सर आहे 28 रूट 3. या नंबरचा रिप्लेस केलेली व्हॅल्यू 3 रूट 3 आणि रूट 3. आता इथे बघा, या नंबरला 28 आलेला आहे, या नंबरला 3 आलेला आहे, पण या नंबरला कोणतीच संख्या मिळालेली नाहीये. म्हणजे या रूट 3 च्या आधी कोणतीच संख्या नाहीये. जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा तिथे 1 घ्यायचा, हे विसरायचं नाहीये. म्हणजे इथं 2 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या, जेव्हा रूटच्या इथे या साईडला कोणती संख्या नसती तेव्हा 2 घ्यायचा आणि ही जी बाहेरील संख्या आहे इथे जेव्हा कोणतीच संख्या नसते तेव्हा इथे 1 घ्यायचा. देअरफॉर आता हे बाहेरील जे संख्या आहेत 28 मायनस 3 आणि हा 1 आपण घेतला तो -1, हे ब्रॅकेट मध्ये घेऊ आणि हे रूट 3 रूट 3 रूट 3 कॉमन आहेत, त्यामुळे 1 टाइम घ्यावं लागेल. इज इक्वल टू 28 मायनस 3 म्हणजे 25 आणि 25 मायनस 1 इज इक्वल टू 24. 25 रूट 3 हे जे आन्सर आले सिम्प्लिफाय करून ते आलेलं आहे आपलं आन्सर. फोर्थ क्वेश्चन आहे रूट 7 मायनस 3/5 रूट 7 प्लस 2 रूट 7. आता इथे बघा रॅडिकंड सगळे सेम आलेले आहेत तिन्ही नंबरचे, त्याच्यामुळे इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायची गरज पडणार नाही. रूट 7 मायनस 3/5 रूट 7 प्लस 2 रूट 7. आता रूटच्या बाहेर इथे आपल्याला 2 आहे, इथे 3/5 आहे, पण इथे कोणताच नंबर नाहीये. अशा वेळेस इथे आपल्याला 1 घ्यायचा आहे, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये हा 1 मायनस 3/5 अँड प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. रॅडिकंड सगळ्यांचे सेम आहेत, त्यामुळे कॉमन घ्यावं लागेल 1 टाइम रूट 7 इज इक्वल टू, आता हा जो 1 आहे आणि 2, 1 प्लस 2 इज इक्वल टू 3, 3 मायनस 3/5 रूट 7
आता ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे 5 3 जार 15 मायनस 3 म्हणजे 12/5 आणि हे √7. आता ही मेथड 1 आली. 5 मल्टिपल 3 अँड -3 हे सिंपल आहे, त्याच्यामुळे मी ही डायरेक्ट मेथड यूज केलेली आहे. मेथड सेकंडसाठी सपोज हा जो नंबर आहे 3 - 3/5 ब्रॅकेटमधला 3 - 3/5. आता इथे 3 च्या खाली आपण डिनोमिनेटरला 1 घेऊ शकतो -3/5. या दोघांचे डिनोमिनेटर डिफरंट आहेत. ह्याचा 1 आहे, ह्याचा 5 आहे, त्याच्यामुळे दोघांचे डिनोमिनेटर आपल्याला पहिले सेम करून घ्यावं लागेल. त्यामुळे मल्टिप्लाय बाय 5 बोथ द नंबर्स म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 3 × 5 अपॉन 1 × 5 इज -3/5. हा नंबर इज इक्वल टू 3 5 जार 15 अँड 5 1 जार 5 -3/5. आता दोघांचं डिनोमिनेटर सेम आहे, त्यामुळे 15 - 3/5 असं आपल्याला घेता येईल इज इक्वल टू 12/5. आता ही खूप मोठी प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे, त्याच्यामुळे ही जर का तुम्ही मेथड लक्षात ठेवली तर तुम्हाला इझी होईल आणि तुमचा टाइम सेव्ह होईल. त्यामुळे 5 3 जार 15 -3 म्हणजे 12/5. डिनोमिनेटर लिहायला विसरायचं नाही. त्यामुळे इथं आन्सर येईल 12/5 √7. हे आन्सर आलेलं आहे या नंबरचं सिम्प्लिफाय. क्वेश्चन 7 मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे 3√12 मल्टिपल √18. आता क्वेश्चन 5 जो आपण पाहिला त्याच्यामध्ये ॲडिशन्स होते, त्याच्यामुळे हे जे नंबर होते इथले रूटच्या बाहेरचे 3 आणि हे ते जे नंबर येत होते त्यांची ॲडिशन आपण केली. त्यानंतर क्वेश्चन 6 मध्ये आपण सबट्रॅक्शनचे गणित पाहिले, त्यामध्ये हे जे बाहेरील नंबर होते त्यांचे सबट्रॅक्शन केले. आता इथे मल्टिप्लिकेशनचं हे गणित आहे, तेव्हा हे जे बाहेरील जे नंबर आहेत त्यांचं पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, ही छोटीशी गोष्ट आहे, ही मात्र लक्षात ठेवायला विसरू नका. आन्सर इथे आहे 3, त्यामुळे 3 घेतला. इथे काहीच दिलेलं नाहीये, अशा वेळेस 1 असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे 3 × 1. ओके, मल्टिप्लिकेशनचं गणित सोडवत आहे, त्यामुळे हे बाहेरील नंबर आहे त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय. आता रूटमध्ये हे दोन्ही नंबर घेऊया. इथे 2 येईल आणि इथे 2 येईल, त्यामुळे 12 × 18. आता 12 आणि 18चे फॅक्टराइज आपण करू. त्यामुळे इथे येईल 3 × 1 चे 3. 12 चे फॅक्टर करूया. 2 6 जार 12, 2 3 जार 6 अँड 3 1 जार 3. हे जे फॅक्टर आलेले 12 चे ते पहिले इथे राईट डाऊन करू. 2 × 2 × 3. आता 18 चे फॅक्टर 18, 2 9 जार 18, 3 3 जार 9, 3 1 जार 3 म्हणजे 2 3 3 हे फॅक्टर आले. मल्टिपल 2 × 3 × 3. आता इथे कोणतीच संख्या नाही म्हणजे ऑर्डर आहे 2, त्यामुळे आता 2 टाइम्स आलेले जे सेम नंबर आहे त्याची आपल्याला जोडी घेता येईल. आता हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे त्याची एक जोडी घेता येईल. त्यानंतर 3 पण 2 टाइम्स आलेले आहेत त्याची जोडी घेता येईल. मग रिमेनिंग राहिले 3 आणि 2. आता ह्याची जोडी घेता येणार नाही कारण की हे सेम नंबर नाही आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही नंबर 3 × 2 हे रूटमध्येच राहतील. त्यामुळे पहिले जे 3 होते ते 3 घेतले. या जोडीतून सिंगल 2 बाहेर येतोय तो इथे घेऊ, आणि या जोडीतून सिंगल 3 बाहेर येतोय तो इथे घेऊ. रूटमध्ये रिमेनिंग जे नंबर आहेत 3 × 2 ते घेऊ इथे. 3 × 2 इज इक्वल टू 3 × 2 6, 6 3 जार 18, 3 2 जार 6. म्हणजे हे आपल्याला आन्सर मिळालं सिम्पलेस्ट फॉर्म या क्वेश्चनचा. आता इथे आपण डायरेक्ट 12 × 18 घेतले, त्यामुळे आपल्याला फॅक्टर काढून हे उदाहरण सॉल्व्ह करायला सोपं झालं. जर का सपोज 12 × 18 म्हणजेच 8 2 जार 16, 1 8 1 जार 8, 9 0 2 1 जार 2 1
6 11.2 216 म्हणजे इथून जी फर्स्ट मेथड झाली इथून सेकंड मेथड झाली असती 3 मल्टिपल 1 आणि इथे डायरेक्ट आपल्याला 216 चे फॅक्टर काढावे लागले असते. ओके, म्हणजे 216 चे जर का फॅक्टर काढायचे झाले तर ती खूप लेंदी प्रोसेस झाली असते आणि थोडीशी डिफिकल्ट पण झाली असते. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट 12 आणि 18 चे आपण फॅक्टर इथे घेतलेले आहे. आणि इथे 216 हे जे आपण केले त्यामध्ये ही एक स्टेप ऍड झाली, मल्टिप्लिकेशनची स्टेप वाढली. त्यानंतर या मोठ्या नंबरचे फॅक्टर काढावे लागले असते. त्यामुळे कॅल्क्युलेट करायला ही मोठी प्रोसेस होते आणि टाइम पण इथे खूप जास्त जातो. त्यामुळे 12 आणि 18 चे फॅक्टर काढणं हे सोपं जातं. 1 आणि 216 चे इकडे जर का तुम्ही फॅक्टर काढले तर ते फॅक्टर आपण इथे घेऊन सोल्युशन केलं असतं. ओके, पण ही सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढी शिकवते. क्वेश्चन 2 आहे 3 रूट 12 मल्टिपल 7 रूट 15. सोल्युशन, रूटच्या बाहेरील जे नंबर आहेत 3 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन करू. 3 मल्टिपल 7 आणि या दोघांची ऑर्डर सेम आहे. ओके, म्हणजे इथे कोणतीच संख्या नाही, इथे पण कोणतीच संख्या नाही, म्हणजे इथे 2 ची ऑर्डर आहे. त्यामुळे इथे 12 मल्टिपल 15 इज इक्वल टू 3 मल्टिपल 7 3 7 21. तर मागच्या क्वेश्चन मध्ये जसे आपण डायरेक्ट ह्याचेच फॅक्टर काढले तसे ह्याचे फॅक्टर काढून घेऊ. 12 2 6 12 2 3 6 3 1 3. म्हणजे 12 चे फॅक्टर 2 मल्टिपल 3 मल्टिपल 15 चे फॅक्टर 3 5 15 5 1 3 मल्टिपल 5. आता इथे कोणतीच संख्या नाही म्हणजे ऑर्डर 2 आहे. त्यामुळे 2 च्या जोड्या 2 टाइम्स आलेले जे सेम नंबर आहेत ते घेऊ. 2 नंबर आले 2 टाइम्स, त्यानंतर 3 नंबर आले 2 टाइम्स, त्याच्यामुळे याची जोडी घेता येईल आपल्याला. त्याच्यामुळे बाहेर येताना 21 मल्टिपल या जोडीतून सिंगल 2 बाहेर आला आणि या जोडीतून सिंगल 3 बाहेर आला. रिमेनिंग व्हॅल्यू आपल्याला रूटमध्येच ठेवायची आहे. 21 2 42 and 42 3 126 रूट 5. हे झालं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दिस नंबर. थर्ड क्वेश्चन आहे 3 रूट 8 मल्टिपल रूट 5. सोल्युशन, आता या रूटच्या बाहेर 3 हा नंबर आहे, या रूटच्या बाहेर नंबर दिलेला नाही म्हणजे आपल्याला इथे 1 घ्यावा लागेल. 3 मल्टिपल 1. आता 8 चे फॅक्टर आणि 5 चे फॅक्टर. 8 चे फॅक्टर 2 4 8 2 2 4 and 2 1 2. त्यामुळे 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल. आता इथे 5 चे फॅक्टर होणार नाही कारण की 5 हा प्राईम नंबर आहे त्यामुळे फक्त त्याच संख्येने त्याला भाग जातो. त्यामुळे इथे 5 इज इक्वल टू, आता 3 मल्टिपल 1 3. ऑर्डर इथं आहे 2 त्यामुळे 2 टाइम्स आलेले नंबर आहेत हे, त्यामुळे ह्याची जोडी घ्यावी लागेल. ती जोडीमधून एक सिंगल 2 बाहेर येतोय. आता रिमेनिंग नंबर जे राहिले 2 मल्टिपल 5 हे रूटमध्येच राहतील. 3 2 6 अँड रूटमध्ये राहतील रूट 10. मीन्स 6 रूट 10 is the simplest form of this number. Question 4 5 root 8 multiple 2 root 8. Solution, रूटच्या बाहेरील जे नंबर आहेत 5 and 2 यांचं मल्टिप्लिकेशन. आता या रूटमध्ये 8 आहे आणि दुसऱ्या रूटमध्ये पण 8 आहे. आता इथे 8 चे फॅक्टर काढायची आपल्याला गरज पडत नाहीये कारण की इथे ऑर्डर सुद्धा 2 आहे, कारण की इथं कोणताच नंबर दिलेला नाही ऑर्डरमध्ये त्याच्यामुळे आपण 2 घेतलेला आहे. त्याच्यामुळे इथं ऑर्डर सुद्धा 2 आहे आणि रॅडिकंड सुद्धा 8 आहे त्याच्यामुळे हे सिमिलर आहेत. आणि ऑर्डर 2 असल्यामुळे 8 हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे त्याच्यामुळे ह्याची डायरेक्ट आपल्याला जोडी घेता येईल. त्यामुळे इथे
आपल्याला 8चे फॅक्टर काढायची गरज पडत नाहीये. त्यामुळे 8 हा डायरेक्ट रूटच्या बाहेर आपल्याला घेता येईल. त्यामुळे इथे येईल 5 मल्टिपल 2 आणि मल्टिपल या जोडीमधून सिंगल 8 बाहेर येतोय. मग त्याचं सोल्युशन 5 2 जा 10 मल्टिपल 8 इज इक्वल टू 80. म्हणजे या क्वेश्चनचा सिम्पलेस्ट फॉर्म आलेला आहे 80. क्वेश्चन 8 आहे डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, म्हणजे ऍडिशन झाले, सबट्रॅक्शन झाले, मल्टिप्लिकेशन झाले. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिवाइड करून त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे आन्सरचा. फर्स्ट क्वेश्चन दिलाय √98 डिवाइड √2 आन्सर. आता इथे डिवाइड करणे म्हणजे काय, तर आपण मॅथेमॅटिकल मध्ये 98 अपॉन √2 असं लिहून घेऊया. म्हणजे आपल्याला सोल्युशन करायला इझी जाईल. आता इथे बघा हे रॅडिकन्स आहेत 98 आणि 2 आणि हे जे आहेत इथे काहीच दिले नाही, म्हणजे ऑर्डर आहे 2. दोन्ही नंबर्सला रूट आहेत आणि दोघांची ऑर्डर सुद्धा 2 आहे. त्यामुळे आपल्याला हे एकाच रूट मध्ये दोन्ही नंबर्स घेता येतील. त्यामुळे नेक्स्ट स्टेप होईल मोठा रूट काढू. 98 अपॉन 2 एकाच रूट मध्ये घेतल्यामुळे आपल्याला आता पुढची प्रोसेस आहे ती इझी जाईल. त्यामुळे आता 98 ला 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2 2 4 जा 8 आणि 2 9 जा 18. म्हणजे आन्सर आला इथे 49 रूट मध्ये. रूट 49 आन्सर आलेला आहे. आता आपल्याला रूट पण नकोय, मग रूट काढण्यासाठी आता हे तर माहित आहे आपल्याला की √49 चा आन्सर 7 येतं. ओके, म्हणजेच काय तर 7 मल्टिपल 7 किंवा 7 स्क्वेअर जार 49 हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथे फॅक्टर वेगळे काढायची गरज पडत नाहीये. √49 इज इक्वल टू √7 मल्टिपल 7. आता इथे ऑर्डर 2 आहे आणि हा जो नंबर आहे 7 7 हा सिमिलर आहे, 2 टाइम्स आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची जोडी घेऊन आपल्याला हा रूटच्या बाहेर काढता येईल. त्याच्यामुळे इथे आन्सर येईल 7. सेकंड क्वेश्चन आहे √125 डिवाइड √50 सोल्युशन. आता डिवाइड म्हणजेच √125 अपॉन √50. दोघांचे ऑर्डर सेम आहेत, त्याच्यामुळे एका रूट मध्ये आपण हे दोन्ही नंबर घेऊया. 125 अपॉन 50. आता या दोन्ही नंबर्सला 25 नी डिवाइड करता येईल आपल्याला. त्याच्यामुळे डिवाइड बोथ नंबर्स बाय 25. 25 2 जार 50 and 25 5 जार 125 is equal to √5 अपॉन 2. आता हे दोन्ही प्राईम नंबर आहेत, त्याच्यामुळे ह्याचे फॅक्टर आपल्याला काढता येणार नाही. त्याच्यामुळे हा जो आलेला आहे तो आन्सर आलेला आहे √5 अपॉन 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन 3 √54 डिवाइड √27. स्टुडंट्स हे क्वेश्चन फार इझी वाटतात आपल्याला पाहिल्या, पण जर का तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही तर काही ना काही नेमकी तुमची चूक होणार आहे रूटच्या बाबतीत, किंवा हे जे बाहेरील नंबर जे असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं का, ऍडिशन करायचं का, सबट्रॅक्शन करायचं, या बाबतीत चुका होऊ शकतात. त्यामुळे प्रॅक्टिस करायला विसरू नका, भरपूर प्रॅक्टिस करा. कारण की मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढे तुम्ही आउट ऑफ मार्क्स काढू शकता. त्यामुळे प्रॅक्टिस करायला बिलकुल विसरायचं नाहीये. कमीत कमी 2 टाइम्स तरी प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. आणि एकदा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही पहिले समजून घ्या. त्यानंतर सेकंड टाइम जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवताल तेव्हा न बघता सोडवायचा प्रयत्न करा, किंवा व्हिडिओ पॉज करत राहा आधीमध्ये. क्वेश्चन आल्यानंतर आता हा सपोज क्वेश्चन आहे तर इथे व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता, आन्सर काढा. आन्सर करेक्ट आहे की नाही ते व्हिडिओ ऑन करून तुम्ही ते परत पाहू शकता, किंवा कुठं चूक झाली किंवा रूट आपण व्यवस्थित दिला आहे का ते तिथं व्यवस्थित नोटीस करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये काढता येतील. ओके, आता ह्याचं सोल्युशन पाहूया. एकदम इझी क्वेश्चन आहे हा. डिव्हाइड म्हणजे
√54 अपॉन √27. ऑर्डर दोघांचे सेम आहे 2 2, त्यामुळे एकाच रूटमध्ये हे दोन्ही नंबर्स आपण घेऊया. 54 अपॉन 27. 27चा पाडा येतो मला. 27 1 जार 27, 27 2 जार 54 इज इक्वल टू √2. ओके, म्हणजे डायरेक्ट आन्सर आपलं √2 आलेलं आहे. क्वेश्चन 4, √310 डिवाइड √5. आता हेच या स्वरूपमध्ये आपण घेऊया करून. √310 अपॉन √5. आता इथे परत दोघांचे ऑर्डर सेम आहे, त्यामुळे एकाच रूटमध्ये आपण हे नंबर घेऊया. 310 अपॉन 5. आता इथे 0 आहेत, म्हणजे 5 ने याला डिवाइड करता येईल. 5 1 जार 5, 5 6 जार 30, 5 2 जार 10 इज इक्वल टू √62. आता 62चे फॅक्टर्स होतात आहेत का बघू आपण. 62, 2 3 जार 6 अँड 2 1 जार 2. आता 31 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे 31 1 जार 1. पण आता इथे ऑर्डर 2 आहे, त्यामुळे रिप्लेस व्हॅल्यू जर का 62च्या ऐवजी 2 मल्टिपल 31 जर का आपण घेतले तर या दोन्ही नंबर मधून जोडी निघत नाहीये, त्यामुळे उत्तर आपले इथं कॉन्स्टंट राहील √62. क्वेश्चन 9 दिलाय, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, त्याच्यामुळे मन लावून व्यवस्थित बघा. मी कसं सोल्युशन करते ते व्यवस्थित शिकून घ्या आधी, आणि त्यानंतरच व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे 3 अपॉन √5. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे रॅशनलाइज द डिनोमिनेटर, म्हणजे जे डिनोमिनेटर जे दिलेले आहेत ते रॅशनल नंबर आपल्याला करायचे आहेत. आता इथे √5 दिलेला आहे. आता हे आपल्याला माहिती आहे की √5 इज द इरॅशनल नंबर, तो चेंज करून आपल्याला रॅशनल नंबर करायचा आहे. मग √5 ला जर √5 ने जर का मल्टिप्लाय केले तर हा नंबर रॅशनलाइज होईल. पण फक्त डिनोमिनेटरलाच √5 ने मल्टिप्लाय करून चालणार नाही, तर आपल्याला न्यूमिनेटरला सुद्धा √5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सोल्युशन 3 अपॉन √5. आता न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर या दोन्ही संख्यांना √5 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय √5 टू बोथ द नंबर्स. त्यामुळे 3 मल्टिपल √5 असं आपल्याला लिहिता येईल. 3 √5. आता इथे √5 मल्टिपल √5 3 √5. आता √5 मल्टिपल √5 म्हणजे आपल्याला इथे √5 आणि ब्रॅकेटचं स्क्वेअर घेता येईल. इथे समजून सांगते तुम्हाला. सपोज ब्रॅकेटचा √a आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असं जेव्हा असेल तेव्हा आन्सर आपल्याला हे 2 कॅन्सल होतात आणि हा रूट सुद्धा कॅन्सल होतो, त्याच्यामुळे फक्त एच राहतो. मग त्याचप्रमाणे इथे सुद्धा तेच होईल. 3 √5 न्यूमिनेटर जसं तसं आपण राईट डाऊन केला. √5 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर गेला आणि रूट पण गेला. हे दोन्ही कॅन्सल झाल्यामुळे इथे रिमेनिंग व्हॅल्यू फक्त 5 राहिली. आणि 5 हा जो नंबर मिळाला आपल्याला, हा मिळालेला आहे रॅशनल नंबर. आणि आपल्याला क्वेश्चन सुद्धा तोच सांगितलेला आहे, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. आता इथे √5 होता, तो इरॅशनल नंबर होता. आता ह्याचं सगळं कन्व्हर्टिंग करून 5 हा नंबर मिळालेला आहे, त्याच्यामुळे आन्सर इथपर्यंत स्टॉप होईल. त्यामुळे या क्वेश्चनचं आन्सर झालं 3 √5 अपॉन 5. क्वेश्चन 2 आहे 1 अपॉन √14. आता इथे सुद्धा सेम स्टेप्स ऍज पर द क्वेश्चन 1 सोल्युशन आपल्याला घ्यावा लागेल. आता इथे सुद्धा √14 हा इरॅशनल नंबर आहे, तो आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे. त्यामुळे
जेव्हा रॅशनलाइज नंबर करायचा असतो तेव्हा फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, त्याच नंबरनी म्हणजे जो डिनोमिनेटरला जो इरॅशनल नंबर असतो त्याच नंबरनी न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय √14. इथे शॉर्ट मध्ये लिहिते मी, मल्टिप्लाय बोथ द नंबर्स बाय √14. बोथच्या ऐवजी न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. इज इक्वल टू 1 मल्टिपल 14 म्हणजे इथे झाले 1√14. आता क्वेश्चन 1 जो आपण सॉल्व्ह केला त्याचप्रमाणे हा जो रूट आहे तो ब्रॅकेटमध्ये √14 2 टाइम्स आलेला आहे त्याच्यामुळे त्याचा स्क्वेअर आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे मी एक्झाम्पल दिलं, जर का √a असेल आणि त्या ब्रॅकेटचा जर का स्क्वेअर असेल तर हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होतो आणि फक्त आन्सर येतं a. त्याचप्रमाणे इथे सुद्धा हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हा रूट सुद्धा कॅन्सल होईल, त्याच्यामुळे इथे आन्सर मिळेल आपल्याला 1√14 अपॉन दोन्ही कॅन्सल होऊन इथे फक्त 14 उरले अँड 14 इज द रॅशनल नंबर. त्यामुळे क्वेश्चन जो आपल्याला विचारलेला आहे रॅशनलाइज द डिनोमिनेटर, तो डिनोमिनेटर आपण कन्व्हर्टिंग केलाय √14 टू 14 ॲज अ रॅशनल नंबर. क्वेश्चन 3 आहे 5 अपॉन √7. आता हा √7 जो आहे तो इरॅशनल नंबर आहे, तो कन्व्हर्टिंग करून आपल्याला रॅशनलाइज बनवायचा आहे. अशा वेळेस त्याच नंबरनी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. मग हा नंबर पहिले राईट डाऊन करू, 5 अपॉन √7. डिनोमिनेटरला √7 आहे त्यामुळे √7 मल्टिप्लाय करायचे बोथ द नंबर्स. मल्टिप्लाय both the numbers means numerator and denominator by √7 is equal to 5 multiple √7 means 5 √7 is equal to √7 multiple √7 म्हणजे ब्रॅकेटमध्ये √7 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 √7. √7 याच्या ब्रॅकेटचं स्क्वेअर आलेला आहे त्यामुळे हा 2 कॅन्सल होईल आणि हा रूट सुद्धा कॅन्सल होईल, त्याच्यामुळे इथे फक्त उरतील 7. त्यामुळे रॅशनलाइज द डिनोमिनेटर √7 इज द कन्व्हर्टिंग टू 7 अँड आन्सर इज द 5 √7 अपॉन 7. क्वेश्चन 4 आहे 6 अपॉन 9 √3. आता इथे 9 नंबर आलाय त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. आपल्याला माहित आहे 9 हा नंबर जो आहे तो रॅशनल नंबर आहे, फक्त √3 जो आहे तो इरॅशनल नंबर आहे, त्याच्यामुळे √3नीच आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. थोडासा डिफरंट क्वेश्चन आला म्हणून बिलकुल घाबरायचं नाहीये. हा नंबर राईट डाऊन करून घ्यायचा फर्स्ट. 6 अपॉन 9 √3 मल्टिपल इरॅशनल नंबर आहे √3 त्याच्यामुळे मल्टिपल बाय √3. मल्टिप्लाय both the numbers means numerator and denominators by √3 is equal to 6 multiple √3 म्हणजे 6 √3 अपॉन. आता हा जो 9 आहे तो तसाचा तसा राहील, इथे 9 कारण की इथे 9 इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 9 मल्टिपल 1 इज इक्वल टू 9 झाला. आता √3 मल्टिपल √3 म्हणजे ब्रॅकेटमध्ये येईल √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 6 √3 अपॉन 9 मल्टिपल √3च्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हे 2 कॅन्सल होतील
आणि हा सिम्बॉल सुद्धा कॅन्सल होईल, म्हणजे फक्त इथं उरला 3. आता 6√3 आणि डिनोमिनेटर आले 9 मल्टिपल 3. या 3 ने आपल्याला इथे डिवाइड करता येते. 3 1 जार 3, 3 2 जार 6, म्हणजे इथे राहिला 2√3 अपॉन 9. 9 इज द रॅशनल नंबर. त्याच्यामुळे कंडिशन्स इथं फुलफिल झाले आपले क्वेश्चनची. रॅशनलाइज द डिनोमिनेटर, इथं रॅशनल नंबर आलेला आहे, म्हणजे इथं आन्सर आपलं स्टॉप झाले. या प्रॅक्टिस सेटमध्ये लास्ट क्वेश्चन आहे 11/√3. सोल्युशन. फर्स्ट टू राईट डाऊन दिस नंबर 11/√3. आता √3 हा इरॅशनल नंबर आहे, त्याचं कन्व्हर्टिंग करून आपल्याला रॅशनल नंबर करायचा आहे. त्याच्यामुळे याच नंबरने आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बाय √3 टू बोथ द नंबर्स, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला √3 ने मल्टिप्लाय करायचे आहे. त्याच्यामुळे इथे झाले 11 मल्टिपल √3 म्हणजे 11√3 झाला. √3 मल्टिपल √3 आलाय, त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये येईल हा नंबर √3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आणि रूट सिम्बॉल कॅन्सल होऊन इथे फक्त 3 राहतील. त्यामुळे आन्सर होईल 11√3 अपॉन 3. And we know 3 is the rational number. Therefore, our answer is here the stop 11√3 upon 3. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे जसजशी व्हिडिओ मी अपलोड करेल तसतसे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळत जातील.